सूर्या चल आता आमचा कुठले जातोय. नमस्कार. नेहमीप्रमाणे मी श्रीराम परब आपल्या आजच्या सोशल इन्स्पिरेशनच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सध्या आपण आलो आहोत कोकणातल्या अनएक्सप्लोर्ड जंगल म्हणजेच वाघेरी इथे. बऱ्याच काळापासून मला वाघेरीला यायचं होतं. माझा मित्र सूर्य मला बोलत होता की तू ये इकडे वाघेरी जंगल बघ, पण काही कारणास्तव मला यायला जमत नव्हतं. बट आज फायनली आम्हाला मुहूर्त मिळालेला आहे वाघेरी जंगल एक्सप्लोर करायचं आणि माझ्यासोबत तुम्हालाही वाघेरी जंगल एक्सप्लोर करायला भेटणार आहे. तर मित्र हो, असं सांगितलं जातं की जेव्हा कधी आपण कोणत्याही जंगलामध्ये जातो किंवा नवीन स्थळावर जातो तर तिकडच्या स्थानिक रहिवाशाला आपल्या सोबत घेतलं पाहिजे. कारण की अशा जाग्यावर वाघ, बिबट्या, साप कधीही आपल्याला दर्शन देऊ शकतात आणि आपल्यावर हल्ला करू शकतात. तर तशा प्रकारच्या हल्ल्याचा बचाव करण्यासाठी आणि अशा जंगलबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी माझा मित्र सूर्यकांत इकडे आहे. सूर्यकांत प्लीज ये आणि आम्हाला सांग या जंगलाचं नाव वाघेरी हे कसं झालं. तर वाघेरीवर हे नाव का पडलं मी सांगतोय. इकडे एक डोंगर असा आणि या डोंगरामध्ये एक मंदिर असा वाघेरी देवीचा आणि तिकडे एक सिद्धाचा पण मंदिर असा. तर वाघेरी देवी या नावावरून वाघेरीवर नाव वाघेरीवाडी हे नाव पडलेलं असा आणि इकडे बरीच जंगली वाघ पण असत, बिबट्या असत, तर त्याच्यामुळे नाव ह्या वाघेरीवाडी पडलेलं असं. त्याचबरोबर माझा मित्र ज्याने आपला पूर्ण ह्या ट्रिपमध्ये मला त्याच्या गाडीन फिरयल्यान तो म्हणजे भाऊ माझ्यासोबत हा. भाऊ तू आमका सांग की या जंगलात येऊन तुला कसा वाटतं आणि तू पहिला कधी गेला असेल का या जंगलामध्ये. मी एवढं जवळ राहून मी कधीच येऊ नाही. मी तुझ्या निमित्ताने इकडे गेलोय आणि मस्त वाटलं मला. आता मस्त वाटलं. आता आम्ही फिरी होतो त्यावेळी आमका काही दारूचे बॉटल दिसले तर आता बघून कुठे ना कुठेतरी वाईट वाटतं. कारण की निसर्ग नेहमी आपल्यासाठी मानवी जीवनासाठी काही ना काहीतरी आपल्यासाठी देत असतात आणि त्या निसर्गात जर आपण त्रास दिला तर निसर्गही आपणाक त्रास देतलो. तर तुमचा रिक्वेस्ट करेन की जेव्हा कधी तुम्ही कोणत्याही जंगलामध्ये जाशात तर निसर्गाची काळजी घ्या. जर जो काही तुमचा कचरा असतात तर तो पिशवीमध्ये भरा आणि जेव्हा तुम्ही इकडून निघशात तेव्हा तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाका. तर मग तुम्ही बघू शकतात माझ्या अवतीभोवती एक घनदाट जंगल आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या वन विभागाने इकडे बोर्डही लावला आहे की इकडे बिबट्या सापडू शकतो आणि जर इकडे कुठलेही जंगली जनावरं भेटले तर आपण कसं स्वतःची काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही वरती बघू शकता तहळणीचा एक ब्रिज बांधलेला आहे. तिकडे जर तुम्ही उभा राहून पूर्ण हे जंगल बघू शकता. वाघेरी जंगल हे असं दिसतं. हा समोरून रोड चालला आहे आणि हे घनदाट जंगल, तऱ्हेतऱ्हेचे झाड इकडे आहेत. काही अशी झाडे आहेत ज्यांचं मी नाव तुम्हाला सांगू शकत नाही कारण हे वन विभागाच्या रूल्सच्या अगेन्स्ट आहे. सो त्याच्या अगेन्स्ट जाऊन मी तुम्हाला काही डिटेलमध्ये सांगू शकत नाही. पण तुम्ही इकडे येऊन नक्कीच या जंगलाचा आनंद घेऊ शकता. आता मी तुम्हाला ह्याच्या ठीक खाली धबधबा आहे तो धबधबा दाखवतो. झाड कुठे तोडलं. झाड मी अशासाठी तोडलंय ज्यावेळी आपण कधी पण जंगलामध्ये फिरत असतो, ज्या वाटेने जात असतो त्यावेळी जी कोळी ज्याला आपण स्पायडर म्हणतो ते स्पायडरनी पूर्णपणे घरं बांधलेली असतात रस्त्यामध्ये आणि ती घरा पूर्णपणे ट्रान्सफर असतात. आपल्या डोळ्यात पण पटकन दिसत नाही. तर ती जातेवेळी आपल्या चेहऱ्यात पण लागतात कारण ती घरं पण एकदम तर बघितल्यात मा अशी पण छोटी छोटी काळजी आपल्याला घेऊची लागतात ज्यावेळी आपण जंगलामध्ये फिरतो त्यावेळी. आणि ह्याच कारणामुळे स्थानिक रहिवासी आपल्या सोबत होयो जेणेकरून आपण आपल्या स्वतःची काळजी घेऊ शकतो. चला तर मग अजून पुढचं जंगल बघू. माझी सांगू काय कोकणची माती घरातल्या गोडव्याची माणसाची नाती गावाकड जीव माझा धाव माझं कोकणचं गाव माझं कोकणचं गाव हे माझं कोकणचं गाव माझं कोकणचं गाव.
तर आता धबधब्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही दगड परतणार आहोत. मालवणी भाषेत बोलून गेला तर आता आम्ही गुंडे परतलो आणि कुर्ले गावतात काय बघतलो. सूर्या चल आता आमचा कुर्ले जातोय. माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. बघा ही अशी कुर्ली असा. तर हे जे बारीक बारीक जे कुर्ले असतात ना, हे पावसामध्ये ही पिल्ला असत कुर्लीची ही. आणि हे कुर्ले जर आपल्याला 20-25 मिळाले तर तव्यावरती मस्त आपण हे फ्राय करून खाऊ शकतो. पण या पिल्लू आपण सोडून देऊया का, या पुढच्या पावसात खूप मोठं भेटतं. ॲक्च्युली याने हे जे डेंगे तोडलेले आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी तोडलेले असतात. तर तो आता पळान गेलो. लोणगट मने जशी लाल लाल माती, हिरवाईने सजलेलं गाव, माझं कोकण. तर तुम्ही आता बघू शकता आम्ही बराचसा आनंद लुटला या वाघेरी जंगलाचा आणि वाघेरी धबधबाचा. आता आम्ही चाललो आहोत सूर्यकांतच्या घरी सहाळी म्हणजेच आडसाळ खाऊ मालवणी भाषेमध्ये. चला तर मग आता आडसाळ खाऊया सूर्यकांतच्या घरी. अशा माझ्या कोकणात साखरेची नाती, लोणगट मने जशी लाल लाल माती, हिरवाईने सजलेलं गाव, माझं कोकणचं गाव, हे माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. बायको माझे सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकडं जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव, हे माझं कोकणचं गाव. आज खऱ्या रूपाने पृथ्वीवरचं स्वर्ग बघितलंय. बघताच काय तुम्ही पण येवा, कोकण आपलोच असा.